स्पेशल ऑफिस से ही हमको, हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताते हो। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर, 944 आपका नंबर दे दो ना सर। 944 726 7758 सर। सर एक काम कीजिए, आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है तो 9447267758 सर एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे ना। सुनो हाँ यस सर, यस सर, 47267758। यस सर, यस सर, यस सर। ओके, थैंक यू। हेलो, हाँ मैं दे रहा हूँ, घेतला नंबर करतील आपको कॉल आएगा। हेलो, आपको कॉल आ जाएगा। हेलो, काय रे? हाय या कुरडू गावात, माढा तालुक्यातील कुरडू गावात एक IPS अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते। अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत। अजितदादाचा फोन येतोय की मी DCM बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन। म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता, आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन IPS अधिकाऱ्याला दम दिला जातो। त्यांना चक्कर येते, पाणी पाजलं जातं, बसवलं जातं। त्या ठिकाणी प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्या अंगावर लोक जात आहेत, शिवीगाळ करतायत, तलाट्याला मारहाण होती। आणि अजितदादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येतंय, पळवण्यात येतंय। अद्याप 4 दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही। म्हणजे परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हे ठिकाणी बीडची पुनरावृत्ती होती, बीड सारखं वातावरण झालंय। म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात, पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी विचित्र झालेलं आहे। अशा अधिकाऱ्यांना जर काम करणं होत नसेल, स्पीकर फोन करून गावात एकत इज्जत मानहानी होत असेल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसतील, तर येणाऱ्या 11 तारखेला 8 दिवसाची मुदत देतोय। 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला, तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी, स्वतःचा राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही 11 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।